नमस्कार. महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंढे अन्नधान्य प्रशासनाला आयुक्त आले आणि खरोखर चांगलं काम झालं. संघटनेने त्यांचं स्वागत केलं, परंतु त्याच मागे ब्लॅकमेलिंगची संख्या वाढलेली आहे आणि खरोखर काही अधिकारी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतात. हॉटेल व्यावसायिक असेल, अन्नधान्य खाद्यपदार्थ व्यावसायिक असेल, स्वच्छता असणं अतिशय महत्वाचं आहे. बऱ्याच गोष्टी संघटनेच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करून सगळेजण पूर्ण क्लिनिंग आणि चांगला कायदा पाळून बऱ्यापैकी चांगला व्यवसाय करतायत. परंतु पाण्याची बॉटल ठेवायला तुम्हाला परवानगी नाहीये, कुठेतरी केक मध्ये झुरळ आले, कुठेतरी समोस्यामध्ये झुरळ आले, कुठेतरी लाडू मध्ये झुरळ आले आणि हा स्कॅम आहे. आम्ही ते शोधून काढलं, त्याचे व्हिडिओ बरेच आमच्याकडे आहेत. अशा या नावाचा फायदा घेऊन बऱ्याच दुकानदारांना ब्लॅकमेलिंग केलं जाते. व्यापारी घाबरतात. नक्की 100% ते चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतात, चांगल्या पद्धतीने स्वच्छता ठेवतात, तरी सुद्धा घाबरायचं कारण लोक म्हणतात जर चुकीचं असेल तर घाबरायचं, नसेल तर चुकीचं नसेल तर का घाबरायचं. परंतु कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाताना त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो, त्यांचं नाव ब्रँडला खराब होतो. काही जण व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतात आणि बऱ्याच ठिकाणी ते ब्लॅकमेलिंग होतं आणि लोक व्यापारी म्हणतात ह्या भानगडीत कशाला पडायचं, आपण खरे आहोत हे 100%, पण तरी सुद्धा या भानगडीत नको म्हणून चिरीमिरीची मागणी तिथे केली जाते, लाखो रुपयाची खंडणी वसुली केली जाते. मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, अन्नधान्य प्रशासनाचे अधिकारी यांना विनंती करतो, कोणती तक्रार आहे त्याची नक्कीच तुम्ही शहानिशा करा. ते सत्य आहे का? जर अशा खोट्या पद्धतीने जर कोणी गुन्हे दाखल करत असतील, खोट्या पद्धतीने तक्रारी देत असतील, वारंवार तीच नाव पुढे असतील. आमच्याकडे बरीच यादी अशी आहे की बऱ्याच दुकानांमध्ये जायचं, एखादा बिस्किटचा पुडा घ्यायचा, तो 2 महिन्यापूर्वी त्यांनी घेतलेला असतो, जाणून बुजून तोच बिस्किटचा पुडा पुन्हा घ्यायचा आणि एक्सपायरी झालेला आहे म्हणून सांगायचं. अशा बऱ्याच वस्तूंबाबत सेम प्रक्रिया करायची आणि कॅमेऱ्याच्या अंतर्गत घ्यायचं, बिल घ्यायचं, माहिती तुमच्याकडनं आम्ही माल घेतलाय परंतु तो एक्सपायरी होता. असं ब्लॅकमेलिंग बऱ्याच ठिकाणी होतंय. तर मित्रांनो, व्यापाऱ्यांनी सुद्धा सावध झालं पाहिजे. माल देताना चेक करून घ्या. प्रत्येकाने आपापल्या दुकानामध्ये बोर्ड लावा की माल घेताना चेक करून घ्यावा, नंतर कोणती तक्रार चालणार नाही. स्वतः दुकानामध्ये आपण सुद्धा माल साफसफाई ठेवावी, तारखा बघून घ्याव्यात. दुकानामध्ये माल ठेवताना व्यवस्थितपणे एक्सपायरी माल वेगळ्या एखाद्या बॉक्समध्ये ठेवावा आणि तो रिटर्न करावा. अधिकाऱ्याने सुद्धा शहानिशा करताना प्रत्येक ठिकाणी खरोखर ही तक्रार योग्य आहे का, की याच्या मागे कोणता हेतू आहे, की ब्लॅकमेलिंगचा हेतू आहे का, यांची तक्रार वारंवार येते. असे बरेचसे नावं अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहेत की कोण ब्लॅकमेलिंग करतं, कशा पद्धतीने करतं, याच्यावरती लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. कारण का तुकाराम मुंढे या नावाचा बराच गैरफायदा काही लोक घेत चाललेले आहेत. मग हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाणी का दिलं नाही, साधे वडापावच्या इथे वडापाव घालला, तुम्ही पाण्याची बाटली आहे त्याचे पैसे आम्ही देणार नाही, तुम्हाला ती परवानगी नाहीये. अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी कारण नसताना ब्लॅकमेलिंग केलं जाते. तर नक्कीच कुठे कुठे असं जर कोणी करत असतील लोक, तर तुम्ही संघटनेशी संपर्क साधा, त्यांच्यावरती योग्य गुन्हा 100% दाखवेल. मग कॅडबरीचा असेल, कुठलाही माल असेल, तो घेतला असेल, ती बिरगळे असेल, रवा, मैदा, त्याच्यामध्ये कायम आळ्या होतात, घरामध्ये सुद्धा होतात. ते पाखरून घ्यायचं असतं, ते चाळून घ्यायचं असतं. माल चांगला असतो, फ्रेश माल विकायचा असतो, पण लूज मालामध्ये काही दिवसांमध्ये आळ्या होतात. तर त्या चेक करून घेणं ग्राहकांचं काम आहे, ते साफ करून घेणं, वापरणं हे ग्राहकांचं आहे. परंतु नको त्या गोष्टींवरती फक्त ब्लॅकमेलिंग करणं, पैसे खाणं हा प्रकार बराच वाढलाय. तर याकरता या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, असं पुढे चुकीचं असेल तर तुम्ही संघटने संपर्क आणि योग्य ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यापार.